माहेश्वरी नेवारे जिल्हा परिषद सदस्य या किन्नी एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रातून अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेल्या होत्या। त्यांच्या जिल्हा न्यायालय भंडारा तसेच माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्या अनुसूचित जमातीचा दावा अवैध ठरविल्याने त्यांना यापुढे अनुसूचित जमातीचे कुठलेही लाभ घेता येणार नाही व जिल्हा परिषद सदस्य पदावरही राहता येणार नाही। जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांचे बंधू श्री नरेंद्र सूरज जोशी हे जिल्हा परिषद गोंदिया या ठिकाणी गोवारी SBC संवर्गात नोकरी करीत आहेत, तर माहेश्वरी नेवारे जिल्हा परिषद भंडारा येथे जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गात निवडून आलेले आहेत। एकाच कुटुंबात दोन जातीचे व्यक्ती कसे काय? दिनांक 27 जानेवारी 2025 ला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया असून जिल्हा परिषद अध्यक्ष अनुसूचित जमाती महिलाकरिता राखीव असून या निवडणूक प्रक्रियेत माहेश्वरी नेवारे यांना कुठली संधी देऊ नये व त्यांना या निर्णय प्रक्रियेतून वगळण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे। यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी यांना आदिवासी संघटनांच्या मार्फत निवेदन देण्यात आले असून माहेश्वरी नेवारे यांना जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणूक प्रक्रियेत घेतल्यास आदिवासी संघटना जिल्हाभर आंदोलन करणार आहे असे सांगितले आहे। निवेदन देताना सोपचंद सिरसाम, जिल्हाध्यक्ष अफ्रोट, अशोक उईके, धर्मराज भलावी, हरिभाऊ येडणे, अजाबराव चिचामे, गणपत मडावी, अक्षय मडावी, पवन टेकाम, केशव भलावी, गुरु सिरसाम, ओमप्रकाश कुंभरे, जगदीश उईके माजी सरपंच, कीर्ती उईके, शेषराव पंधरे, आनंदराव उईके, अनिल कांतोडे, हेमंत कंगाले, गोपाल कंगाले, मुकुंद उईके, संजय कुथे आदी पदाधिकारी उपस्थित होते। काय सांगाल, काय विषय होते आणि काय तुम्ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली? मी सोपचंद सिरसाम, अप्रोच संघटना भंडारा तथा भंडारा जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि या ठिकाणी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटून आलो। प्रकरण आहे एका जिल्हा परिषद सदस्याची, त्यांचं नाव आहे माहेश्वरी नेवारे। या किन्नी एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रामधून अनुसूचित जमाती प्रवर्गामधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या निवडून आलेल्या होत्या। तर त्या गैर आदिवासी आहेत असं आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही जात पडताळणी कार्यालय गोंदिया या ठिकाणी त्यांची तक्रार आम्ही केलो होतो। तर मागील वर्षी 25 जानेवारी 2024 ला कमिटीने त्यांचा जो जातीचा जो दावा आहे गोंडगोवारी ज्याचा दावा तो त्यांनी अवैध ठरवलेला होता। त्या विरोधामध्ये माहेश्वरी नेवारे या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागितली, परंतु 18 मार्च 2024 ला त्यांचं जे जात वैधता प्रमाणपत्र आहे तेही कोर्टाने अवैध ठरवले आहे। त्यांची केस जी आहे ती डिसमिस केलेली आहे। त्यांचं जिल्हा परिषद सदस्य पदही माननीय आयुक्त यांनी ते रद्द केलेलं आहे। येत्या 20 जानेवारी 2025 ला माननीय उच्च न्यायालयाने त्यांचा जो जातीचा जो दावा आहे तो अवैध केल्याने त्या अनुसूचित जमाती प्रवर्गात आता मोडत नाही। ऑलरेडी त्यांचे जे भाऊ आहेत नरेंद्र सूरज जोशी हे जिल्हा परिषद गोंदिया या ठिकाणी शिक्षक म्हणून ते काम करत आहेत आणि येत्या भंडारा जिल्ह्यामध्ये 27 जानेवारी 2025 ला आपल्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक आहे आणि ती अनुसूचित जमाती महिला राखीव असल्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की माहेश्वरी नेवारे यांना त्या निवडणूक प्रक्रियेपासून आपण दूर ठेवावे असं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमच्या या निवेदनाद्वारे या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहोत। तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी रीतसर कायद्याचं आम्ही अभ्यास करू आणि त्यावर आम्ही कळवू असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला म्हटलेलं आहे।